रायगडमध्ये आदित्य ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी, दुरवस्था पाहून केली नाराजी व्यक्त। रायगड युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांच्या रायगड दौऱ्याला सुरुवात झाली आहे। आदित्य ठाकरे यांचे पेन तालुक्यातील डोलवी येथे आगमन झाले। यावेळी त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी केली आहे। डोलवी परिसरातील मुंबई गोवा महामार्गावरील काँक्रीटच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत, तसेच भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचीही आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली। भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे डोलवी ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबत स्थानिक नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या। महामार्गावरील मोठमोठे खड्डे आणि भुयारी मार्गातील पाण्याची दुरवस्था पाहून आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यानंतर आदित्य ठाकरे यांचे पेन तालुक्यातील वाशी नाका येथे आगमन झाले। यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या आणि तक्रारींबाबतची निवेदने आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे महामार्गाची सद्यस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आदित्य ठाकरे पुढेही महामार्गाच्या विविध भागांची पाहणी करणार आहेत। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। काय जबरदस्त क्वालिटीचे तसे क्वालिटीचे रस्ते कधी बनणार? रस्त्यांचं काम अपूर्ण आहे, टोल बसवलेला आहे। त्यांना मिळालंय, पण आता त्यांची हवाच काढली गेली, कारण 30% निधी आता पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत त्यांच्यात हवा कधीच नव्हती, पण म्हणजे कुठून यायची ते तुम्हाला माहिती। पण महत्वाची गोष्ट ही आहे की आपण पाहिलं असेल, जे आता पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं। भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं, पण ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार? आता बाकीचे जे समिती आहेत त्याच्यावरनं भांडणं सुरू होतील। गडकरी असं म्हणतात वारंवार की कंत्राटदार पळून जात असतील तर मग तुमच्या खात्याचा काय उपयोग आहे? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आपणच सांगताय ना की काय काय सांगून झाले, आता मी त्याच्यात जात सुद्धा नाही। पण दुबईच्या राजांनी जर आज हे फुटेज बघितलं तर काय होईल माहिती नाही, पण स्पेस टेक्नॉलॉजी वापरली एवढे। आरटीओचा एक गुप्त बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होतो नागपूर मधला, वसुलीचा हा सगळा प्रकार आरटीओ कार्यालय। मला वाटतं आता त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतीलच काही। पहिला आज आपण ह्या विषयावर बोलू। एमपीएससीचा पेपर रद्द झालेला आहे। दुर्दैवाने ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता। आता एमपीएससीचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे। पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय, जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते, आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत। यांना 1 नेशन 1 इलेक्शन घ्यायचं। आदित्यजी, महत्वाचा प्रश्न, 2 मंत्र्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे। आदित्य तटकरे म्हणतात की पेवर ब्लॉक लावू नका, आदित्य तटकरे, आणि मंत्री भरत गोगावले म्हणतात की पेवर ब्लॉक लागलेले कधी उत्तम या पावसाळ्यामध्ये। हे मंत्र्यांचं भांडण नाहीये, कॉन्ट्रॅक्टर्सचं भांडण। त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, पत्रकार परिषद झाली, स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। कसं ते म्हणतात की लीजवर मी घेतले आणि मी भाडं घेतलंय, त्याचं भाडं आम्ही देणार आहेत। तुम्हाला चुकीची माहिती कोणीतरी दिली आहे। भाडं 21 लाख पर इयर हे त्या मोठ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भाडं असू शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे भाड्याचे कुठचे प्लॉट्स असू शकतात? जे म्हाडाचे प्लॉट्स आहेत, जे तुम्हाला तिथे दुसरं काही चालत नाही आतापर्यंत, आणि मग तुम्ही एखाद्या प्लॉट कुठच्या संस्थेला दिलात, भाड्यावर दिलात, ते चालू शकतं। पण जुहूमध्ये लोकमान्य टिळक जे मैदान आहे ते तुम्ही भाड्यावर देताय, जनतेचं मैदान भाड्यावर देताय। दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, परवाच तुम्ही माझ्यासोबत आलात, किती मोठं मैदान आहे ते। मुंबई महानगरपालिकेने त्यावेळी जवळपास कितीतरी 500-550 कोटीचं ती व्हॅल्यू असताना ते आपण बनवलं मैदान, ते जनतेसाठी खुलं आहे, मोठं मैदान आहे, सायकलिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, मोठं मैदान, हे तुम्ही एका संस्थेला देता। आणि परत मी तुम्हाला सांगतो, संस्था किंवा त्या व्यक्तीशी माझं भांडण नाहीये। संस्था या जागा मागत राहतात, ते त्यांचं काम असतं, जिथे त्यांना जागा मिळते तिथे चांगलं काहीतरी उभारू शकतात। पण जी जनतेची मैदानं आहेत, जी जनतेची भूखंड आहेत, जी जनतेच्या जागा आहेत, किंवा मग शाळा असतील किंवा आरोग्य केंद्र असतील, प्रायव्हेटायझेशनला आमचा विरोध आहे। आणि खास करून मोकळी मैदानं तुम्ही तुमच्या आमदारांच्या घशात टाकू शकत नाही, त्याला आम्ही विरोध करणार। आणि जर आता मुख्यमंत्र्यांनी ते पूर्ण जो प्रस्ताव आहे तो मागे घेतला नाही
तर जुहू, अंधेरी, मुलुंडला पण जो पेट्रोल पंप च्या नावाखाली ढापायला निघालेत, सगळीकडे आम्ही तीव्र आंदोलनं करू आणि तिथेच बसू. लायसन रद्द करा. माणगाव बायपास आपण पाहतोय, इथे आल्यानंतर दिसतं चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील हे बनवण्यासाठी. खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक हे चालूच आहे. आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार किंवा नंतर डिसेंबरची तारीख आहे, तर तसं तर डिसेंबरची तारीख आली. आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय, रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत. आणि जी खरी परिस्थिती आहे, जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होतं. पण हे सरकारकडून जे आम्हाला सांगितलं जात होतं की सगळं काही नीट चाललेलं आहे, सगळं काही सप्लाय नीट चालू आहे. आपण आता परिस्थिती पाहतोय आणि गणपतीत पण इथे लोकांचे हाल होणार आहेत, तासनतास ट्रॅफिक होणार आहे. सरकारने कमीत कमी इथे थोडे ट्रॅफिकचे कॉन्सिक्वन्स देऊन त्या वेळेसाठी जे काही ट्रॅफिक होऊ शकेल तिथे काही मार्ग काढू शकतो का आपण, हे बघणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर केंद्रात महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि सत्ताधारी म्हणतात की 1 लेन आम्ही गणपतीपूर्वी चालू करू, मात्र कोकण रेल्वेची ज्यांना परमिशन भेटत नाही, अशात कसं काय दिशा? आता जे खरं तर पूर्ण देशामध्ये सुपर हायवे बनवायला निघाले होते ते आता 1 लेनवर आले. 1 लेन चालू करणार 10 वर्ष मग काय करत होतो तुम्ही? आणि प्रत्येक वर्षी आम्हाला तुम्ही आश्वासनं देता, प्रत्येक वर्षी सांगता की आम्ही आता रस्ते असे बनवलेत तसे बनवलेत, NHAI एवढे मार्ग बनवतं, NHAI एवढे किलोमीटर बनवतं. NHAI जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, मुंबई नाशिकचं असेल, एवढे भयानक रस्ते महाराष्ट्रात, सगळ्यात जास्ती भयानक रस्ते जर पाहिले आपण तर NHAIचे सर्वात भयानक रस्ते. आणि ती परिस्थिती आपण बघतोय आता पण येताना रस्ता जो काही कॉन्क्रीटचा होता, खडतर होता सगळा कॉन्क्रीट. एक मला कुठेतरी 50 मीटरचा स्ट्रेच दाखवा जो सरळ आहे किंवा खडतर नाहीये. नवीन हायवेवर जो हायवे आता बनतोय, आता आपण पाहिलं जो पूल होता 10-12 दिवसापूर्वी ज्याचं उद्घाटन झालं, तो बाजूनी आल्यानंतर पाहतोय भिंत ती फुगायला लागलेली. ते बाजूनी झालं, वरती एक तडा गेला म्हणून तो पूलच आता 10 दिवसात बंद केला. आणि NHAIचं स्वतःचं ऑडिट सांगतं की आता हा पूल तेवढा काही मजबूत नाहीये. मग जनतेचे पैसे, जनतेचा वेळ, रस्ता बनवण्यात सगळा जो वापरला तुम्ही तो वाया घालवला, त्या कॉन्ट्रॅक्टरला काय दंड होणार आहे? मंत्र्यांना काय दंड होणार आहे? तिकडच्या अधिकाऱ्यांना काय दंड होणार आहे? मंत्री भाषणं द्यायला मोकळे असतात, पण जे काम चालतं ते आपण पाहतो. आता आपण येताना एक रस्ता पाहिला, आपण आज दौरा आहे म्हणून खडी टाकली होती, सकाळपासून खडी पण निघून गेली. तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात हैदराबादमधून आलेल्या महिला आहेत, ख्रिश्चन धर्मावर येण्यासाठी तिथल्या लोकांना. मला वाटतं आता कायदा तर पारित झालेला आहे, त्याच्या हिशोबाने पूर्ण जी काही पुढची कारवाई होईल ती होईल. पण पक्षांतर बंदीचं काय, त्याच्यावर पण आम्ही निर्णय अपेक्षित करतोय. पक्षांतर बंदीचा कायदा कधी तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार? सर, आदिवासी वसतिगृहात वयाची अट ते तर रद्द केलेली आहे. पण देशाचा आवाज जेव्हा वाढला, जेव्हा छात्रो की गूंज मध्ये एका विद्यार्थिनीने बोलून दाखवलं, तेव्हा मुख्यमंत्र्यांना आठवलं. आता सध्या दिसतात मुख्यमंत्र्यांना त्यांचे आमदार दिसतात. स्पेशल केस म्हणून औस्यामध्ये एक साखर कारखान्याला 18 कोटी जनतेचे, स्पेशल केस म्हणून किंवा स्पेशल ब्लेसिंग म्हणून भाजपच्या दुसऱ्या आमदाराला 3 भूखंड मुंबईतले, मग ते 1 रुपयाला असो, 21 रुपयाला असो, 21 लाखाला असो, कडे चालू झालं. तर सरकार वाचवणं त्यांचं फर्स्ट रेट जास्ती जात आहे. आणि एकत्र सगळे बसायला लागले तर एक चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यात पण किती टक्के काय मिळणार म्हणजे महामंडळ, बाकीचं मी बोलत नाहीये. ह्या टक्केवरच चर्चा झाली, कामांवर कुठे चर्चा झाली? तुम्ही म्हणताय की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खराब रस्ते आहेत, मात्र प्रमुख नेत्यांना त्यांचे पदाधिकारी किंवा नेते इन्फ्रामॅन म्हणून वेगवेगळ्या वारंवार बोलताना पाहायला मिळतात. इन्फ्रामॅन अशी उल्लेख करतात शिंदेचा, फडणवीसांचा. काय आहे की सगळे ॲलिस इन वंडरलँड, मी परत सांगतो, फडणवीस हे ॲलिस इन वंडरलँड झालेले. इन्फ्रामॅन असेल तर तुम्ही कॉमिकच्या सेक्शनमध्ये ते पुस्तक ठेवू शकाल, हास्य जत्रेवर ते पुस्तक आणू शकाल आणि त्याचं वाचन करू शकाल. पण ही आपण जिथे उभं आहोत, चिखलात उभं आहोत, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन चालू असताना चिखल असतो, पण रॅम्प तुम्ही बनवला ना कॉन्क्रीटचा, तो तसाच झाला ना. आदित्यजी, तुम्ही मुंबई